असं हातात तेल लावून सकाळी सकाळीच एका मोठ्या कामाक बसलंय. ती म्हणजे आज होती फणसाची भाजी. आमच्या गाववाल्याने एक फणसाचा ढेकूळ दिल्यानी होता. फणसाची भाजी साफ करूची म्हणजे इरड लागता. आराच्या पाराक ही साफ करू बसान काय भाजी वेळेवर खाऊक मिळायची नाही. म्हणून म्हटलं सकाळीच ही भाजी साफ करून घेऊया. तर फणसाची ना गरे असे काढून घेतले आणि गोटिये पण असे साफ करून घेतले. आता मी तुमकाची भाजी दाखवते कशी बनवतात ते. तर काय करायचं बघा, कढईमध्ये तेल घालायचं. तेल चांगलं तापला की मोहरी, जिरा, भरपूर अशी ठेचलेली लसूण, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची, हिंग घालून चुरचुरीत अशी या भाजीक आधी फोडणी देऊन घ्यायची. त्यानंतर घालायची थोडीशी हळद आणि घोटी असे घालून तेलामध्ये परतून यामध्ये गरम पाणी आणि मीठ घालून हे शिजवून घ्यायचे. कारण घोटी शिजाक ना वेळ थोडं जास्त लागता. आता घोटी शिजले की यानंतर यामध्ये ना गरे टाकून ते पण शिजवून घ्यायचे. यामध्ये पुन्हा थोडासा ना अंगालगतच गरम पाणी घालायचा, म्हणजे भाजी जास्त गिळगिळीत होणार नाही आणि लागताही भारी. तर ही भाजी अशा पद्धतीने शिजवली की घोटिये आणि गरे चांगले मिळान येतात. अशी ही भाजी शिजली की यानंतर यावर भरपूर असा ओला खोबरा टाकू मात्र विसरायचा नाही. हिरवीगार कोथिंबीर टाकायची. तयार झाली इकडे आपली ही फणसाची भाजी. फणसाची ही पहिली आलेली भाजी मी तर खाल्ले. तुम्ही खाल्लात की नाही? नाही खाल्लात तर अशा पद्धतीने करा, खावा आणि सांगा कशी झाली ती.